मत सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अध्याय 17वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी महामंगला, जय जयाजी भक्तपाला, जय जयाजी तमाल नीला, पतित पावन नरहरी। हिरण्यकश्यपू महाक्रूर, सज्जनांचा शत्रू थोर, तयाचे तू फाडू न उदर, मरण त्यांचे साधिले। प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभापोटी, रूप अनुपम जगजेठी, तारण ते करुण। दात दाढा भयंकर, आयाळ रुळे मानेवर, नेत्र जेवी खदिरांगार, ब्रह्मांड जाळू पाहती। त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची, पिले जेवी वाघिणीची, अंगावर खेळती तिच्या। तुम्हा पाहून देवराया, लक्ष्मी न धजे पुढे यावया। ऐशा स्थितीत लागला पाया, भक्त तुझा नरहरे। तू भक्त वत्सल लक्ष्मीकांत, ऐसे सांगत आले संत। पुरविशी भक्त मनोरथ, नाही न त्यासी म्हणसी कदा। त्या आपल्या ब्रदासी जाग आता ऋषिकेशी, दास गणू लागला पायासी, अभय असू दे पांडुरंगा। गजाननाचे परमभक्त होते काही अकोल्यात, तयाची या सदनाप्रत हमेशा यावे समर्थांनी। चापड गावचे बापू कृष्ण, खटाऊ शेठाचे कुटुंब जाण, गोंडूलालचा नंदन, बच्चूलाल नाम ज्याचे। जिजीबाई पंडित आणि काही होते बहुत, त्यांची नावे तुम्हाप्रत किती सांगू विबुध हो। एके वेळी अकोल्याला आले गजानन स्वामी समर्थ, खटाऊच्या गिरणीत मुक्काम त्यांनी ठेविला। एक भक्त मलकापुरी, विष्णूचा नामे निर्धारी, त्याच्या वाटले अंतरी समर्थ आणावे मलकापुरा। त्याने आमंत्रणाचा वशिला भास्कराच्या द्वारे लाविला। हाच भास्कर होता झाला समाधीस्थ अडगावी। तो त्यावेळी होता जवळ, करी कारभार अंगे सकळ। विष्णुसाचा होते बळ, याचा भास्कर पाटलाचे। भास्कर म्हणे मलकापूर, चला समर्था लवकर, भक्त विष्णुदाच्या घरी बोलावण्यास आला तो। मनोरथ येथील भक्तांचे तुम्ही पुरविले असती साचे, आता मलकापुरीचे लोक वाट पाहती। तई समर्थ म्हणाले भास्करा, सध्याच मी मलकापुरा येत नाही, जाण खरा। तू आग्रह करू नको, फार आग्रह करशील तर फजित पावशील, याचा विचार करी खोल। मी न बोललो काहीतरी, दोरीच्या दिसल्या फार ताण, ती मध्येच तुटतसे जाण। मी न हलणार येथून, तू त्या फंदात पडू नको। भास्कर बोले त्यावरी, काही असो मलकापुरी, चला विष्णुसाचे घरी। हीच विनंती गुरुराया, मी तुमचा लाडका, मसी धक्का देऊ नका। मी भरवसा दिला देखा तुम्हा घेऊन येण्याचा, ती प्रतिज्ञा माझी पुरी तुम्ही करावी आज खरी। चला आता स्टेशनावरी गाडीत बसावया कारणे। ऐसा आग्रह करून घेऊन आला गजानन, मलकापुरा कारण न्यावयासी श्रोते हो। भास्कराने विनवणी स्टेशन मास्तरा करून 12 जणांचा डबा त्यांनी खाली करविला संतास्तव। महाराज तैसेच बैसले, ते न काही बोलले, जागेवरून नाही उठले गाडी सुटेपर्यंत। तो गाडी सुटण्याचा घंटा झाला अखेरीचा, डोळा चुकवून भास्कराचा लीला केली ऐशा रीती। जो डबा मोकळा होता तो त्यांनी सोडून दिला, योगीराज जाऊन शिरला बायकांच्या डब्यामध्ये। आधीच मूर्ती दिगंबर, स्त्रिया घाबरल्या असती फार। त्यांनी वर्दी अखेर दिली असे पोलिसाला। पोलिसांचा अधिकारी तेथे आला सत्वर, महाराजाला धरून करी खाली ओढू लागला। अरे वेड्या नंग्या पिरा, अक्कल कैसी तुझ ना जरा, बायकांच्या डब्यात खरा येऊन कैसा बसलास। हिसडा देऊन त्याच्या हातात तेथेच बैसले तत्वता। अधिकाऱ्याची भीती चित्ता मुळीन त्यांच्या वाटली। मग तो अधिकारी भला स्टेशन मास्तराकडे गेला, म्हणे डब्यापाशी आला आता चला बायकांच्या माझ्या सवे। दोघे डब्याजवळ आले, तो मास्तराने पाहिले योगीराज बसलेले बायकांच्या डब्यात। मास्तर पोलिसांच्या अधिकाऱ्याला अशा रीती बोलला, तुम्ही जाऊ द्यावे याला याच डब्यात बसून। हा आहे संत थोर, चालता बोलता ईश्वर, याच्या हातेनं होणार गुन्हा तो केव्हाही। ते ऐकून अधिकारी बोलता झाला ऐशापरी, मी दिली आहे तार खरी ये विषयी वरिष्ठाला। आता माझ्या हातात काही न राहिले यत्किंचित, मी वर्दी दिली तुम्हास्तव, तुम्ही वाटेल ते करा। स्टेशन मास्तरांनी आपली टोपी काढून बहु आदर दाखवून विनंती केली, महाराजा तुम्ही खाली उतरावे, माझे एवढे ऐकावे, कायद्याचे आणावे प्रयोजन आपुल्या मानसी। महाराज उतरले खालती, पुढे खटला भरला त्यांच्यावरती। कायद्याप्रमाणे निश्चिती जठार साहेबासमोर। त्यांनी फिर्याद घेतली, त्याची तारीख नेमली, शेगावावरती भली चौकशीची श्रोते हो। बापूसाहेब जठार आले शेगावाच्या वर, डाक बंगल्यात झाले स्थिर करण्या चौकशी खटल्याची।
व्यंकटराव देसावी अकोल्याचे होते पाही, तेही आले त्या ठाई काही कामानिमित्त. महाराजांच्या खटल्याची गावी पुकार झाली साची, म्हणून मंडळी शेगावची फार मिळाली बंगल्यावर. तई देसाई म्हणती जठारास, आज कोणता खटला विशेष तुम्हा पुढे आहे खास, म्हणून मिळाले लोक हे. जठार म्हणाले त्याचे कारण तुम्हा ते कैसे न कळले वाटते, हेच मला आश्चर्य. तुमचे स्वामी गजानन नंगे फिरती म्हणून पोलिसांनी भरून हा खटला पाठविला. त्या खटल्याची चौकशी होणार आहे आज दिवशी, म्हणून वाटते ऐसे मसी लोक हे जमले असावेत. ते ऐकता भाषण व्यंकटराव झाले खिन्न. बोलते झाले, कर जोडून खटला हा न चालवावा. श्री गजानन साधूची योग्यता आहे थोर साची, ती मूर्ती भगवंताची आहे पहा प्रत्यक्ष. तो वेदही पुरुष जाणा, बंधन त्याला कशाचे ना, तो योग्यांचा योगी राणा, वंदनीय अवघ्यांते. खटला भरला हीच केली पोलिसांनी चूक भली, ती पाहिजे दुरुस्त झाली आज आपुल्या कराने. जठार म्हणती वकिलाला, तुम्ही जाणता कायद्याला, याचा पाहिजे होता केला विचार तो पोलिसांनी. कारकुना म्हणती बोलावणे, धाडा गजानना कारणे. ते ऐकून त्याने जवान पोलिस पाठविला. तो येऊन समर्थांसी म्हणे, चला आता कचेरीसी, अधिकाराने तुम्हासी मज धाडिले बोलावण्या. बऱ्या बोलाने चलावे फजितीस ना करून घ्यावे, ना तरी मला लागेल न्यावे तुमच्या हाता धरून. तई बदले गजानन, आम्ही न उठू येथून, तुझे शिपाई पण ये धरी माझ्या करा. शिपायाचा हात धरला तो न सुटे किमपी त्याला. रक्तप्रवाह बंद झाला त्या दाबाच्या योगाने. हाताशी लागली कळ, जीव झाला व्याकुळ, करू लागला तळमळ शिपाई तो त्याच ठाई. शिपायासी वेळ झाला म्हणून पाठवले वकिलाला, त्या व्यंकटलाल देसायाला समर्थांसी आणावया. जठार म्हणती तुम्ही जावे, समर्थांसी घेऊन यावे, लोकांसी न जमू द्यावे बंगल्याभोवती निरर्थक. इतक्यात आला समाचार, पोलिसाचा धरला कर, बसविला एका जागेवर महाराजांनी सहज दिले. मग देसाई तेथे आले, त्यांच्या भक्तांशी बोलले. यावेळी नेसविले पाहिजे समर्था धोतर. ऐसा सल्ला मिळता क्षणी धोतर नेसविले भक्तांनी. ते टाकले सोडोनी समर्थांनी रस्त्यात. गेले नागवे कचेरीस सवे होता भास्कर शिष्य. जठारांनी पाहता त्यास दिली खुर्ची बसावयास. या महाराज बसा येथ, तुम्ही का फिरता सदोदित, हे काही बरे नव्हे. नागवे फिरणे हाच गुन्हा कायद्याने ठरविला जाणा, म्हणून विनंती आपणा द्या हे पण. ऐसे जठाराचे भाषण घेतले स्वामींनी ऐकून, आणि केले हास्यवदन, उत्तर त्यासी द्यावया. तुला काय करणे यासी, चिलम भरावी वेगेसी, उगीच नुसत्या गोष्टींशी महत्व न यावेस निरर्थक. ते ऐकता भाषण जठार गेले विरघळून. जलिलीतेचे याला भान मुळीच नाही राहिले. हा वृषभदेव किंवा शुक्राचार्य साचा किंवा वामदेवाचा, हा दुसरा अवतार. हा निजानंदी सदारथ खचित आहे जीवनमुख, नय लाविता याप्रत गुन्हा विचारे केव्हाही. जेवी अग्नीचा अग्निपणा, अग्नी सोडित नसे जाणा, परी अग्निहोत्र्यांना कुंडात ठेवणे भाग त्यासी. अग्निदेव म्हणून ठेवल्या कुंडा वाचून, तो करील दग्ध सदन, हा दोष त्याचा नसे. तैसे याचे नागवेपण आहे अग्नीचे समान, म्हणून यांचा शिष्यगण आहे अपराधी ये विषयी. वस्त्ररूपी कुंडा ठाई जरी हा ठेविला असता पाही, तरी हरकत नव्हती काही, सर्वास सुखद होते येते. ऐसा विचार पूर्ण केला जठारांनी चित्ती भला, आणि हुकुम फरमाविला त्यांनी पुढील प्रमाणे. महाराज मूळचे जीवनमुख, व्यवस्थित भास्कराचे काम सत्य होते न ते केले त्यांनी, म्हणून मी भास्कराला 5 रुपये दंड केला. ऐसा खटल्याचा निकाल झाला जठारांपुढे शेगावी. समर्थ म्हणाले भास्करासी, पुन्हा ऐशा आग्रहासी करशील का सांग मसी. निज फजिती करून घ्याया. भास्कर काही न बोलला, मौन धरून राहिला. तेथून मंडळींनी केला ऐशा प्रकारे विचार. समर्थांसी अग्निरथ नवसावे येथून कल्पाती, विनाकारण कटकटी होती ते काही बरे नव्हे. हा क्रम कित्येक दिवस चालला असे शेगावाच. भक्त बैलांच्या गाडीस बसून लागले महाराजा.
या रीती अकोल्यासी आले एकदा पुण्यराशी बापूरावाच्या सदनासी जाऊन या उतरले. याच वेळी यवन जातीचा साधू महेतबशा नावाचा होता कुरुम गावी साचा. मूर्तिजापूर सन्निध त्याने बापूरावाप्रती सांगितले होते ऐशा रीती, जेव्हा समर्थ अकोल्यास येती तेव्हा आम्हा कळवावे. अकोल्यास आल्यावर श्री गजानन साधूवर बापूरावाने सत्वर मनुष्य धाडला कुरुमासी. तो ऐशा रीती घडून आले. महेताबशा येण्या निघाले. अकोल्यास याया भले समर्थांसी भेटावया. अकोल्याचा मनुष्य मध्ये भेटला रस्त्यात. तो आला होता न्यावयास महेताबशा कारणे. तो मनुष्य भेटता क्षणी की पुसू लागले मधुर वचनी. त्या मनुष्या लागून महेतबशा श्रोते हो. तू न जावे कुरुमाला, बैस आमच्या गाडीला. आपण जाऊ स्टेशनला, मीच आहे महेतबाशा. पहा संत आल्याचे वर्तमान, कळले संता लागून. कोणी न सांगता जाण त्रिकालज्ञ ते खरोखरी. महेताबशाच्या संगाते 2-4 यवन होते. अवघे येऊन सदनाते उतरले बापूरावाच्या. दुसरे दिवशी प्रातःकाळा महेतबशा होता जेथे बसला. महाराज आले तया स्थला निजलिले करून. महेतबशाचे धरून केस समर्थांनी ताडले त्यास. त्या ताडण्याचा उद्देश हाच होता विबुध हो. यवन जातीत जन्मून काही न केला उपयोग जाण. यवनाचे आडदांडपण नाही अजून गेले रे. या आडदांडपणाने तत्वघात होईल जाणी. मृत्यूलोकीचे अवघे प्राणी चिंताग्रस्त होतील. तुझे मेहताब आहे नाव, त्याची काय आठवण ठेव. द्वेषरूप तमा वाव तुझ्या पुढे मिळू नये. हा द्वेषरूपी अंधार वाढत चालला वरचेवर, याची नाही तुला खबर म्हणून तुझला ताडिले. ऐशा मिळता इशारा मेहताबशा तोषला खरा. साधूच साधूच्या अंतरा जाणताती निसंशय. जेव्हा मेहताबशा ते ताडिले तई संगतीचे यवन भले कावरे बावरे होते झाले. तो प्रकार पाहून मेहताबशा बोलला त्यासी, तुम्ही न राहावे आम्हापासी, जावे निघून कुरुमासी, हेच आहे उत्तम. शेख कडू शिवाय जाण गेले चौघे निघून. ते द्यावयासी आमंत्रण बच्चूलाल पातला. म्हणे उद्या दयाघना यावे तुम्ही भोजना. या दासाची या सदना हीच आहे विनंती. दुसरे दिवशी तांग्यात बसवून समर्थाप्रत मोठ्या थाटांनी मिरवित निज सदना आणिले. परी समर्थ तांग्यापाशी उतरले नाही मुळी. तेने मंडळी चिंतावली, म्हणे का न उतरती हे. तसाच तांगा नेला परत बापूरावाच्या सदनाप्रत. मंडळी पडली घोटाळ्यात, समर्थे ऐसे का केले. काल आमंत्रण घेतले, आज तांग्या खाली न उतरले. याचे कारण शोधिते झाले आपापल्या बुद्धीने. त्यात होता एक धूर्त, तो बोलला अवघ्यांप्रत, मला समजले इंगित या गोष्टीचे ये वेळा. मेहताबशाला वगळिले म्हणून महाराज नाही उतरले. भोजनाचे कान केले मेहताबशाला आमंत्रण. आता घेऊन दोघांसी बसवून एका तांग्यासी, म्हणजे ते निश्चयसी उभयताही येतील. तेच वाक्य खरे झाले. दोघांनाही मिरवित नेले. मेहताबशाला उतरविले मंदिराजवळील थिएटरात. श्रीरामाच्या मंदिरी गजाननाची उतरली स्वारी. परी तेही गेले अखेरी उठून या थिएटरात. अवघ्यांची झाली भोजने. मग मेहताबशा लोकांच म्हणे, मला तुम्ही तिकीट देणे पंजाबचे काढून. तई शेख कडू बोलला. त्या मेहताबशा फकीर आला, तुम्ही कुरुमच्या मशिदीला टाकून कैसे जाता हो. ती मशीद बांधून पंजाबाशी जावे का आपण. काम अर्धे टाकून जाणे उचित नसे तुम्हा. मेहताबशा शेख कडूशी बोलता झाला प्रेमेशी. आग्रह धरू नका मशी ये वेळी निरर्थक. गजाननाचा हुकूम झाला मजसी पंजाबात जाण्याला. आता एक क्षणही या स्थळा मी न राहू शके हो. समर्थांच्या कृपे करून मशिदीचे काम पूर्ण होईल माझे हे वचन. सत्य तुम्ही मानावे. धर्माविषयी द्वैत संता ठाई नसते सत्य. ते अवघ्या भक्ता धर्माप्रत समसमान मानिती. खुळे देऊन मशिदीची तुम्ही नगा वाढवू साची. ती वाढता दोघांची आहे हानी होणार. सामान देऊळ मशिदीचे एकची आहे साचे. आकाराने भिन्नत्व त्याचे मानून भांडू नये हो. यवन तेवढा खुदाचा आणि हिंदू काय भूताचा. पोक्त विचार करा याचा मनुष्यपण टिकवावया. तरीच होईल कल्याण. हिंदू आणि मुसलमान हे एकाच देवापासून निर्माण असती जाहले. धर्म बापा ज्याचा ज्यांनी प्रिय मानला प्राणाहून. परी विधर्म्याच्या ठिकाणी अलोट प्रेम धरावे. हे न झाले जोवरी सौख्य लांब तोवरी. जा मशीद होईल पुरी गजाननाच्या कृपेने. मेहताबशा निघून गेले. पुन्हा न इकडे परत आले. या गोष्टीचे पाहिजे केले मनन हिंदू वयांनी.
पहा मैताबशाला जरी ताडिले झाले साक्षात्कारी, परी द्वेष नव्हता अंतरी, प्रेम अलोट होते हो. शहा लागी घेतल्याविना भोजनन गेला योगी राणा, हे मुद्दे मणी आणा या गोष्टीचे श्रोते हो. असो या बापूरावाची कांता एक होती साची, तिला भानामतीची बाधा होती विबुध हो. मळवट यावा घटकेत घटके कंठी तात, घटके माझी वस्त्राप्रत अग्नी तो लावावा. बिब्याच्या पाठीवर फुलल्या याव्या अपरंपार, कधी दांडीवरील चीर जळून जावे अकस्मात. या भानामतीच्या त्रासांनी ती बापूरावाची कामिनी क्षीण गेली होऊन. अन्न पाणी न रुचे तिला, भानामती काढण्याला बापूराव जाणत्याला आणले वहू अकोल्याला. परी न झाला उपयोग, खर्चही झाला अतोनात, गुण न आला यत्किंचित, अखेर त्यांनी जोडिले हात श्री गजानन स्वामीला. महाराज माझ्या कुटुंबाला भानामतीचा त्रास झाला, केले नाना उपायाला, आता मात्र कंटाळलो. तुझी पावले माझ्या घरी आज लागली गुरुवरा, तेथेच का आसरा भानामतीस मिळावा. ज्या दरीत पंचानन बसला आहे येऊन, तेथेच का ओरडून दिमाख दाखवावा कोल्ह्यांनी. जेथे कस्तुरी दरवळली, तेथेच का हो राहावी भली गुरुराया ही ओंगळी, घाण भानामतीची. ऐसे विनंती ऐकून महाराजा गजाननांनी अवलोकन केले निजकृपे करून बापूराव कांतेला. त्यायोगे श्रोते तिची भानामती निमाली साची, नाही किंमत माकडाची सिंहाची या पुढे हो. असो एकदा फिरत फिरत महाराज आले अकोटात, नरसिंगाजीला भेटण्याप्रत बंधू आपला म्हणून. त्याच्या मठाशेजारी एक विहीर होती खरी, जाऊन त्या विहिरीवरी बसले गजानन महाराज. पाय आत सोडून डोकावून पाहू लागले, आतील जलालाही भले वरच्यावरी श्रोते हो. पाहून त्यांची ऐशी कृपा, लोकसाशंक झाले चित्ती. नरसिंग महाराज विचारती, अरे हे काय करतोस. गोदा यमुना भागीरथी तुझ्यासाठी येथे असती, आणखी तीर्थे आहेत किती, ते पाहता डोकावून. तुला त्यांचे घडते स्नान, मी का राहू तसाच जाण, या तीर्थांनी मला स्नान आज येऊन घालावे. त्यांनी स्नान घातल्याविना मी न येथून हले जाणा. ऐशा ऐकून भाषणा कैक म्हणाले, या आहे पिसा, शेगाव नादी लागला कैसा, जरा थांबा येथेच बसा, काय करी हा पाहू पुढे. तो विहिरीतील जलाप्रत उकळ्या उठल्या अगणित, श्रोते एक निमिषात विहीर भरली पाण्याने. हजारी कारंजाच्या परी गजाननाच्या अंगावरी वर्षू लागले पहावारी. त्या विहिरीचे ते धवा. लोका म्हणती गजानन यावे स्नाना लागून, नाही उरले प्रयोजन विहिरी माझी उतरण्याचे. गंगा यमुना गोदावरी वरती आली आहे खरी, स्नान साधाये अवसरी या पुण्य सरितेचे. भाविकांनी केले स्नान, निंदकांनी खाली मान घातली, तो पाहून प्रकार त्या पाण्याचा. संत जे जे आणती म्हणी, ते पूर्वी चक्रपाणी, त्यांच्या वाणी लागून असत्य त्यानं दे परमात्मा. स्नान होता समर्थ उठले, पाणी पहिल्या परी झाले, विहिरीच्या त्या तळास गेले, उकळ्या बंद जाहल्या. नरसिंगाशी भेटून निघून गेले दयाघन, शेगावासी बैसून मनोवेगाच्या वारीवरी. स्वस्ती श्री दास गणू विरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारक हो भवाब्धीत, भाविक भक्तांकारणे. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तदशोऽध्यायः समाप्तः. ओम अनंतकोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज श्री गजानन महाराज की जय. ओम गण गणात पोते